जरा विचार करून बघा. तुम्ही भारताच्या प्रीमियम ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसीमध्ये बसलेले आहात. तुम्ही जेवण ऑर्डर करता. चमचमीत ताटात तुमच्या समोर जेवण येतं. तुम्ही ते खाताही, पण तुम्हाला हेच माहिती नसतं की ते ताट काही मिनिटांपूर्वीच टॉयलेटमध्ये धुतलं गेलेलं होतं. आणि ही परिस्थिती एखाद्या साध्या ट्रेनची नाही, तर दुरंतो एक्सप्रेस सारख्या प्रीमियम ट्रेनची आहे, जिथे तिकिटांचे दर हजारोंमध्ये आहे, जिथे कमोडच्या वर ताटं धुतली जात होती आणि आपलं भारतीय रेल्वे म्हणतं की आम्ही वर्ल्ड क्लास आहोत. वर्ल्ड क्लास रेल्वेचं कॅटरिंग स्टाफ टॉयलेटमध्ये भांडी धुतं, कमोडवर ताटं ठेवून स्वच्छ करतं आणि नंतर त्याच ताटात तुम्हाला जेवण वाढलं जातं. तुम्ही वर पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये IRCTCचा स्टाफ टॉयलेटमध्ये भांडी साफ करताना दिसत आहे. यानंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटीने IRCTCला नोटीस बजावली आहे. पण हेही लक्षात घ्या की ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी भारताच्या सर्वात प्रीमियम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारतमध्ये दह्यामध्ये आळ्या आढळल्या होत्या आणि अटेंडंट म्हणत होता, हे केसर आहे, आळ्या नाहीत. म्हणजे त्याला आळ्या आणि केसर यामधला फरक समजत नव्हता. एका दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशाच्या जेवणात धातूचा तुकडा सापडला होता, तर आणखी एका प्रवाशाला जेवण खाल्ल्यानंतर ॲलर्जीचा त्रास सुरू झाला होता. प्रत्येक वेळी विक्रेत्यावर किंवा कंत्राटदारावर दंड आकारला जातो, पण पुढच्या वेळी पुन्हा तेच घडतं जे मागच्या वेळी घडलं होतं. आता जरा विचार करा, ज्या चमचमीत ताटात तुम्हाला जेवण दिलं जातं ते काही वेळापूर्वी एखाद्या कमोडच्या वर धुतलं गेलं असेल, आणि ही गोष्ट एखाद्या रस्त्यावरील ठेल्याची नाही, तर देशातील प्रीमियम ट्रेनची आहे. मग सरकार काय करतं? एक गोडशी नोटीस देतं, 10 लाखांचा दंड ठोठावते, बस. पुढच्या आठवड्यात पुन्हा तीच ट्रेन, तेच टॉयलेट आणि तीच ताटं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जोपर्यंत ही व्यवस्था ताट आणि टॉयलेट यामधला फरक ओळखायला शिकत नाही, तोपर्यंत शक्य असेल तेव्हा घरचं जेवण घेऊनच ट्रेनमध्ये प्रवास करा. कारण त्यांच्या दंडापेक्षा तुमचा जीव आणि तुमचं आरोग्य खूप जास्त मौल्यवान आहे. बाकी कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हालाही कधी ट्रेनमधल्या जेवणाबाबत असा वाईट किंवा घाणेरडा अनुभव आला आहे का? जरा विचार करून बघा. तुम्ही भारताच्या प्रीमियम ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसीमध्ये बसलेले आहात. तुम्ही जेवण ऑर्डर करता. चमचमीत ताटात तुमच्या समोर जेवण येतं. तुम्ही ते खाताही, पण तुम्हाला हेच माहिती नसतं की ते ताट काही मिनिटांपूर्वीच टॉयलेटमध्ये धुतलं गेलेलं होतं. आणि ही परिस्थिती एखाद्या साध्या ट्रेनची नाही, तर दुरंतो एक्सप्रेस सारख्या प्रीमियम ट्रेनची आहे, जिथे तिकिटांचे दर हजारोंमध्ये आहे, जिथे कमोडच्या वर ताटं धुतली जात होती आणि आपलं भारतीय रेल्वे म्हणतं की आम्ही वर्ल्ड क्लास आहोत. वर्ल्ड क्लास रेल्वेचं कॅटरिंग स्टाफ टॉयलेटमध्ये भांडी धुतं, कमोडवर ताटं ठेवून स्वच्छ करतं आणि नंतर त्याच ताटात तुम्हाला जेवण वाढलं जातं. तुम्ही वर पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये IRCTCचा स्टाफ टॉयलेटमध्ये भांडी साफ करताना दिसत आहे. यानंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटीने IRCTCला नोटीस बजावली आहे. पण हेही लक्षात घ्या की ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी भारताच्या सर्वात प्रीमियम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारतमध्ये दह्यामध्ये आळ्या आढळल्या होत्या आणि अटेंडंट म्हणत होता, हे केसर आहे, आळ्या नाहीत. म्हणजे त्याला आळ्या आणि केसर यामधला फरक समजत नव्हता. एका दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशाच्या जेवणात धातूचा तुकडा सापडला होता, तर आणखी एका प्रवाशाला जेवण खाल्ल्यानंतर ॲलर्जीचा त्रास सुरू झाला होता. प्रत्येक वेळी विक्रेत्यावर किंवा कंत्राटदारावर दंड आकारला जातो, पण पुढच्या वेळी पुन्हा तेच घडतं जे मागच्या वेळी घडलं होतं. आता जरा विचार करा, ज्या चमचमीत ताटात तुम्हाला जेवण दिलं जातं ते काही वेळापूर्वी एखाद्या कमोडच्या वर धुतलं गेलं असेल, आणि ही गोष्ट एखाद्या रस्त्यावरील ठेल्याची नाही, तर देशातील प्रीमियम ट्रेनची आहे. मग सरकार काय करतं? एक गोडशी नोटीस देतं, 10 लाखांचा दंड ठोठावते, बस. पुढच्या आठवड्यात पुन्हा तीच ट्रेन, तेच टॉयलेट आणि तीच ताटं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जोपर्यंत ही व्यवस्था ताट आणि टॉयलेट यामधला फरक ओळखायला शिकत नाही, तोपर्यंत शक्य असेल तेव्हा घरचं जेवण घेऊनच ट्रेनमध्ये प्रवास करा. कारण त्यांच्या दंडापेक्षा तुमचा जीव आणि तुमचं आरोग्य खूप जास्त मौल्यवान आहे. बाकी कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हालाही कधी ट्रेनमधल्या जेवणाबाबत असा वाईट किंवा घाणेरडा अनुभव आला आहे का?